शुभ सकाळ. कसे आहात? मस्त ना? तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. दिवसाची सुरुवात झाली बघा. बायकांच्या मागचं काय काम सुटतच नसते. आता मी आज ठरवलं की गवारीची भाजी बनवायची मुलांच्या डब्यासाठी आणि आमच्या नाश्त्यासाठी. म्हणून मी गवारी निवडून त्याला भाजून घेतलेली आहे. पूर्ण व्हिडिओ काढायचं म्हणलं की खूप व्हिडिओ मोठा होतो, मग बघणाऱ्यांना बी त्रास की बाई ही सगळंच दाखवते का काय व्हिडिओमध्ये. म्हणून मी अगोदरच गवारी निवडून भाजून घेतलेली आहे आणि कांदा, टोमॅटो, लसूण कापून घेतलेला आहे. आणि गवारीला मी स्वच्छ धुवून घेते, कारण त्याला जी कूस असते ती जाते आणि खायला पण चांगली लागते. अगोदर आपण भाजून घेतल्यामुळे शिजायला त्रास होत नाही, भाजी पटकन शिजून जाते. आणि सकाळची धावपळ किती असते ते तर तुम्हाला माहीतच आहे. इथं बघा कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की आपण भाजीला फोडणी द्यायची. तर मी फोडणीसाठी काय काय वापरते ते पण तुम्हाला दाखवते. जिरे मोहरे मी टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरे छान तडतडले की आपला कांदा जो असतो तो अगोदर लाल भाजून घ्यायचा. कांदा छान व्यवस्थित भाजला म्हणजे कांदा कचकच लागत नाही भाजीमध्ये आणि भाजी पण खूप टेस्टी होते. गवारीच्या भाजीला कांदा घातला की खूप मस्त लागतो बघा. आणि यामध्ये मी एक वेगळी पद्धत, तुम्ही नुसती गवारी टाकून भाजी करत असाल, पण मी यामध्ये मटकीची डाळ टाकून भाजी बनवणार आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागते भाजी. कुठले मसाले जास्त घालायची सुद्धा गरज नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला माझं बोलणं पटेल. खरंच की कांद्यामध्ये गवारीच्या भाजीमध्ये कांदा टाकला तर किती छान लागतो. आणि टोमॅटो टाकलेला आहे बघा आपण. गवारीच्या भाजीमध्ये मटकीची डाळ तर एवढी छान लागते तुम्हाला काय सांगू. एकदा खाल्लं ना खातच राहिला अशी भाजी होते गवारीची. इथं आपला कांदा, टोमॅटो, लसूण चांगला फ्राय झालेला आहे. यामध्ये मी थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेते. हळद आपली चांगली तेलामध्ये तळून घेतली की त्यामध्ये मी काळं तिखट टाकणार आहे. काळं तिखट मी घरात जे वापरते, म्हणजे घरी बनवते मी स्वतः काळं तिखट, आणि तेच मी भाज्यांना वापरते. विकत्रीचं तिखट मला आवडत नाही. तर बघा 2 चमचे मी काळं तिखट टाकलेलं आहे आणि त्याला पण चांगलं हलवून आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि डाळ जी आपली भिजत ठेवली होती, मी स्वच्छ निवडून डाळ पाकडून भिजवायला ठेवली होती बघा. एक 10-15 मिनटं चांगली आपली डाळ भिजलेली आहे. आणि आता याला दोन्हीला मी स्वच्छ धुवून, हे बघा भाजी फोडणी झालेली आहे आपली. आता याला चांगलं व्यवस्थित पाण्यातून काढून सगळी डाळ आणि गवारी मी याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे. आणि याला छान हलवून मस्त थोडंसं शेंगाचं कूट आणि मीठ वरून टाकायचं. आणि बघा आपली भाजी एकदम मस्त आणि झणझणीत अशी होते. तुम्ही नक्की करून बघा अशी माझ्यासारखी रेसिपी, तुम्हाला पण आवडेल. चला तर बाय. मग बघा कशी वाटली तुम्हाला माझी भाजी, नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता मी पटपट चपात्या पण करून घेते. चपात्याचा मी व्हिडिओ दाखवणार नाही. तुम्ही म्हणसाल रोज